नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण एक ट्रिक वापरून अजिबात कडक न होता अगदी छान दिवसभर लुसलुसीत मऊसूत अशी अगदी छान चपाती कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली मऊ लुसलुसीत अशी आपली चपाती तयार आहे. तर बऱ्याच वेळेस काय होतं, गव्हांचा वेगवेगळे प्रकार असतो आणि त्यानुसार आपल्या पोळ्या ह्या होत असतात. कधी एखादा गहू अगदी कडक होतो तर एखादा कसा अगदी छान लुसलुसीत अशा आपल्या पोळ्या ह्या तयार होत असतात. जर तुमचे अगदी चुकून आपल्याकडनं गहू हा वेगळ्या पद्धतीचा घेतला गेला असेल आणि त्या आपल्या पोळ्यात जर अगदी कडक होत असतील तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीची एक ट्रिक वापरा, त्यामुळे तुमची अगदी लुसलुसीत पोळी ही तयार होईल. तर त्यासाठी काय करायचं, एक भांडं घ्यायचं. आता आपल्याला कितपत पोळींचं कणिक मळायचं आहे त्या अंदाजाने पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं. अगदी जास्ती देखील आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही. तर तेल आणि मीठ घालून छान या पद्धतीने अगदी हलकंसं गरम पाणी आपण तयार करून घ्यायचं. तर आपलं हलकंसं पाणी हे गरम तयार करून झालं आहे. त्यानंतर लगेच अशा पद्धतीची आपलं परात घ्या. त्या परातीमध्ये आपल्याला कितपत कणिक मळून घ्यायचे ते गव्हाचं पीठ घ्या. आपलं नेहमीप्रमाणेच गव्हाचं पीठ आहे, अगदी जास्ती जाडही नाही आणि अगदी जास्ती बारीकही नाही, या पद्धतीचं आपलं पीठ घ्या. तर पीठ घेतल्यानंतर काय करायचं, आता आपल्याला जे आपण पाणी गरम करून घेतलं आहे तेल मीठ घालून ते पाण्याने आपल्याला आता ही कणिक मळून घ्यायची. पाणी अगदी म्हणजे अजिबात गार वगैरे करून घेऊ नका. कोमट पाण्याने म्हणजे आपल्याला हाताला फील म्हणजे आपला हात सहन करून घेऊ इतपत आपल्याला कोमट पाण्याने आता ही कणिक अगदी थोडं थोडं पाणी घालत छान घट्टसर आपल्याला अशी याची कणिक ही मळून घ्यायची. सर्वात प्रथम आपण अगदी थोडं थोडं पाणी घालत छान घट्टसर अशी आपल्याला कणिक मळून घ्यायची. नेहमीप्रमाणे अचानक डायरेक्टच आपल्याला सैलसर कणिक मळून घ्यायची नाही, त्यामुळे देखील आपली जी पोळी असते ना ती कडक आणि चिवट होण्याची शक्यता असते. म्हणून कणिक मळताना कधीही एक काळजी घ्या, कणिक आधी तुम्ही छान घट्टसर मळून घ्या अशा पद्धतीने. त्यानंतर आपण जी कणिक घट्टसर मळलेली ती कणकेला अगदी थोडं थोडं पाणी लावत आपल्याला छान सैलसर असे आपल्याला ती कणिक आपण मळून घेणार आहोत. यामुळे काय असतं, आपली जी आपली जी कणिक असते ती छान मऊ आणि अगदी एकसारखे जे पिठाची कणं असतात ते एकमेकांना अगदी छान मॅश होऊन जातात. त्यामुळे आपली पोळी अगदी छान अशी ती तयार होते. नक्की तुम्ही या पद्धतीची कणिक वापरताना ट्रिक वापरा. आपल्याला कणिक मळताना 2 ते 3 मिनटं उशीर लागेल, पण ज्या आपल्या पोळ्या आहेत ना त्या अगदी छान अशा त्या मऊसूत आणि बराच काळपर्यंत म्हणजे दिवसभर तशाच अगदी छान लुसलुसीत त्या आपल्या त्या तयार होतात. तर इथं मी या पद्धतीने छान अगदी थोडं थोडं पाणी लावत ह्या पद्धतीने छान चोळत अगदी छान अशी आपली मऊसूत कणिक ही आपली मळून तयार झाली. अशा पद्धतीने आपल्याला कणिक ही मळून घ्यायची, घट्टसरही नाही आणि अगदी जास्ती सैलसरही नाही. कणिक मळून झाल्यानंतर अगदी थोडंसं हाताला तेल लावा, पुन्हा आणखी तिला तेलाने छान मळून घ्या. अजिबात आपण जास्तीचं तेल हे वापरणार नाही. अगदी कमीत कमी तेलामध्ये दिवसभर अगदी छान लुसलुशीत मऊसूत राहणारी पोळीची रेसिपी खास तुमच्याकरिता घेऊन आली. तर या पद्धतीने आपली कणिक ही मळून तयार झाली. कणिक मळून झाल्यानंतर लगेचच आपल्याला पोळ्या ह्या करून घ्यायच्या नाही, तर एक झाकण झाका आणि कमीत कमी 5 ते 10 मिनटं आपल्याला आता ही कणिक अशीच ठेवून द्यायची. तर 10 मिनटानंतर तुम्ही बघा, जी आपली कणिक आपण मळून ठेवली ती त्यापेक्षा थोडीशी आणखी ती मऊसूत सैलसर ती तयार झाली. ह्या पद्धतीची अगदी परफेक्ट आपली कणिक तयार झाल्यानंतर काय करायचं, लगेच पुन्हा आणखी अर्धा मिनिटभर तिला छान चोळून घ्यायचं. म्हणजे जो वरचा कडक भाग असतो तो व्यवस्थित आपला पूर्ण कणकेमध्ये मिक्स होऊन जातो. तर आपण लगेच या पद्धतीने एका प्लेटमध्ये आपलं पीठ घ्या आणि आपल्याला पोळी आता म्हणजे चपाती लहान मोठी कशी हवी त्यानुसार आपण कणकेचा गोळा घेऊन त्याला व्यवस्थित सेट करून लगेच त्याला या पद्धतीने आपल्याला ही कणिक हे लावून घ्यायचे. कणिक लावून झाल्यानंतर लगेच आता ती छोटीशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची. या पद्धतीने छोटीशी आपण पोळी ही लाटून झाल्यानंतर लगेच त्याला अगदी थोडंसं तेल लावून घ्या. जर तुम्हाला अगदी जास्ती तेल आवडत असेल तर यापेक्षा जास्ती तेलाचा वापर केला तरी काही हरकत नाही, पण कमीत कमी तेलामध्ये देखील अगदी छान मऊसूत अशी आपली पोळी ही म्हणजे चपाती ही तयार होते.
तर ट्रायंगल ह्या आकाराने आपण याचा पोळ तयार करून घेतला आहे आणि तिघी साईडने व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायची. ह्यामुळे काय होतं, जी आपली चपाती असते ती छान फुलते आणि अजिबात आपल्याला हाताला वाफ वगैरे आपल्याला लागत नाही. तर दोघेही साईड आपल्याला बदलत ह्या पद्धतीने आपल्याला ही पोळी छान आपल्याला हवी तशी जाड बारीक तशी आपण ही लाटून घ्यायची. ह्यामुळे काय होतं, आपली जी पोळी असते ना ती अगदी छान ती तयार होते. म्हणून दोघेही साईडने आपल्याला छान पलट ह्याच पद्धतीने ही पोळी लाटून घ्यायची. आणि पोळी बनवताना एक लक्षात ठेवा, एकच वेळेस पीठ लावून घ्या. त्यामुळे काय असतं, आपली पोळी अगदी छान ती तयार होते. तर अशा पद्धतीने आपला परफेक्ट अशी आपली पोळी ही आता लाटून तयार झाली. मी आता ही पोळी अगदी जास्ती जाडही नाही आणि अगदी जास्ती बारीकही नाही, ह्या पद्धतीने त्या पोळीला लाटून तयार करून घेतले. तर पोळी आपली तयार झाली, चपाती आपली तयार झाली. चपाती भाजण्यासाठी साईडला या पद्धतीने आपण तवा हा गरम करून घ्या. तवा सर्वात प्रथम अगदी जास्ती गरम करून घेऊ नका, जेणेकरून काय होतं, पटकन आपली पोळी एका साईडने भाजली जाते आणि दुसऱ्या साईडने ती व्यवस्थित भाजली जात नाही. म्हणून पोळीचं म्हणजे जे आपलं तव्याचं टेम्परेचर देखील अगदी व्यवस्थित ठेवा. त्यामुळे आपली पोळी अगदी छान दोघेही साईडने ती व्यवस्थित भाजली जाते, म्हणजे तिचा कलर हा बदलत नाही. तर एका साईडने मी अर्धा मिनिटभर छान तिला भाजून घेतली. पटकन तिला दुसऱ्या साईडने पलटून घ्यायची. यामुळे आपली जी पोळी असते ना ती अगदी लुसलुसीत आणि अगदी परफेक्ट तयार होते. बरेच जण एका साईडने जास्ती वेळ तिला भाजून घेतात आणि मग दुसऱ्या साईडला पलटून तिला भाजतात. त्यामुळे आपली पोळी ही लवकर कडक आणि ती चिवी अशी ती तयार होते. म्हणून अगदी एक 2-2 सेकंदाच्या आत पटकन आपण पोळी ही पलटून घ्यायची आणि त्यामुळे अगदी कमी तेलामध्ये आणि अगदी छान अशी आपली लुसलुशीत अगदी टम फुगलेली आपली पोळी ही तयार होते. तुम्ही बघा, अगदी छान अशी आपली ही पोळी ही तयार झाली, म्हणजे चपाती ही तयार झाली. त्यानंतर त्याचे जे लेयर्स होते पोळीचे चपातीचे ते अगदी छान असे तयार झाले. आमच्याकडे चपाती बोलत नाही, तर आम्ही नेहमी पोळी म्हणत असतो, म्हणून नेहमी तोंडात पोळी शब्द येतोय. तर अगदी छान अशी आपली लुसलुशीत अगदी परफेक्ट आपली तयार झाली. बऱ्याच वेळेस काय होतं, काही जणांना त्रिकोणी आकाराने जो पोळ बनवलेला असतो त्यातनं आपल्याला अगदी व्यवस्थित गोल आकाराची आपली चपाती तयार होत नाही आणि शिकू मुलींसाठी देखील ती तयार होऊ शकत नाही. त्यावेळेस काय करायचं, या पद्धतीने आपला पिठाचा गोळा अगदी लांबसर असा तयार करून घ्यायचा. त्यानंतर त्याला तेल लावून घ्या आणि ह्या पद्धतीने 3 व्यवस्थित मध्य आकाराने चिमटी घेऊन त्याला फोल्ड आपण तयार करून या पद्धतीने देखील आपण पोळी बनवून घेतला तरी काही हरकत नाही. अगदी ही पोळी देखील अगदी छान लुसलुशीत अशी आपली ती तयार होते. काय नवशिकाय मुलींना कसं असतं, त्रिकोणी आकाराने आपण जर पोळी बनवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आकार तो व्यवस्थित आपल्याला देता येत नाही. म्हणून या पद्धतीची पोळाची देखील आपण पोळी बनवली ना तरी काही हरकत नाही. ही देखील दिवसभर अगदी छान लुसलुशीत आणि अगदी परफेक्ट आपली ती पोळी ही तयार होते. तर अगदी छान अशी आपली पोळी ही लाटून तयार झाली. हिला देखील आपण आता अगदी थोडंसं तेल लावून छान दोघेही साईडने भाजून घेणार आहोत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. जर तुम्हाला म्हणजे ह्या पद्धतीने देखील पोळी बनवून जर तुमच्या पोळ्या कडक होत असतील तर काय करायचं, आपला जो गहू दळायला देतो त्यावेळेस आपल्या गव्हामध्ये अगदी थोडेसे त्यामध्ये तांदूळ घाला. तांदूळ घातल्यामुळे पोळी अगदी पांढरशुभ्र तर येतेच आणि अगदी छान ती लुसलुसीत देखील ती तयार होते. ही देखील टिप नक्की तुम्ही लक्षात ठेवा. जर तुमच्या पोळ्या ह्या अगदी कुठल्याही प्रकारे अगदी छान तुम्ही कणिक मळून आणि अगदी परफेक्ट पाणी गरम वगैरे करून आणि तेल वापरून देखील तुमची पोळी ही व्यवस्थित होत नसेल तर त्या पोळीमध्ये तुम्ही नक्की म्हणजे गहू दळताना त्यामध्ये तांदळाचा वापर करा. त्यामुळे अगदी छान अशी आपली पोळी ही तयार आहे. तर अगदी परफेक्ट अशी आपली चपाती अगदी मऊसूत अशा त्या तयार झाल्या आहे. मी संपूर्ण लाटून घेतल्या आहे. तुम्ही बघा, कुठेही आपली पोळी जी चपाती अजिबात आपल्याला रुखट वगैरे न दिसता अगदी लुसलुशीत आणि अगदी बराच काळपर्यंत अगदी तशीच्या तशी राहणारी अगदी छान अशी आपली मऊसूत आणि अगदी परफेक्ट अशी
पोळी ही आपली तयार आहे.